आजच्या एक सेक्शनमध्ये एक्सेलमध्ये आपण स्टुडंटचे मार्कशीट आपल्याला कसं बनवता येते ते आज पाहणार आहोत. तर पहिल्यांदा आपला डेटा कसा लिहायचा एक्सेलमध्ये ते आपण शिकू आणि डेटा शिकल्यानंतरच आपण सगळ्या गोष्टी शिकायला आपल्याला करायला मिळतील. पहिल्यांदा मी इथं नेम ऑफ स्टुडंट लिहिलं, नेम ऑफ स्टुडंट असं वाक्य लिहिलं. टॅब दाबतोय, असं टॅब दाबलं तर पुढच्या डब्यात जाईल आपला कर्सर. टॅबचा वापर केल्यानंतर इथं मराठी लिहायचं आहे. आता ऑलरेडी या कॉलमला आपल्या सेलला आपल्याला मोठं करायचं आहे, आपल्या कॉलमला मोठं करायचं आहे, सिलेक्ट करायचं. कॉलम जेवढा मोठा करायचा आहे असं एक्सपेंड करू शकता आपण, कॉलमला मोठा करू शकता. इथं क्लिक करायचं आहे. इथं MARATH आहे, मराठी लिहू शकता. इथं हिंदी लिहू शकता, इंग्लिश लिहायचं आहे, मॅथ लिहायचं आहे, सायन्स लिहायचं आहे, इथं हिस्ट्री लिहायचं आहे, इथं टोटल लिहायचं आहे, पर्सेंटेज लिहायचं आहे, आणि इथं रिझल्ट लिहायचा. आपल्याला अनेक गोष्टी एवढ्या काढायच्या आहेत. एकदाच आपल्याला एवढ्या गोष्टी आपल्याला काढायच्या आहेत. मग ते आपण कसं काढू शकता ते आज आपण पाहणार आहोत. तर पहिल्यांदा मी थोडंसं मोठं करून घेतो माझ्या शीटला. इथं स्टुडंटचं नाव लिहायचं आहे. समज रमेश कुमार मी असं नाव लिहिलेलं आहे. त्याला मराठीत किती मार्क पडले, हिंदीमध्ये किती पडले, इंग्लिशमध्ये किती पडले हे आपण इथं एंटर करायचं आहे. आता या ठिकाणी सगळी डाटा एंटर केलेला आहे मी प्रत्येक विद्यार्थ्याचा, प्रत्येक विषयाचा. आता मला टोटल काढायचं आहे. एक्सेलमध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की ज्यावेळेस आपल्याला एखाद्या गोष्टीची टोटल करायची असेल, टोटल किंवा कॅल्क्युलेशन करायचे असेल कुठल्याही गोष्टीचे, तर इक्वल नावाचं साईन आपल्याला द्यावंच लागते. इक्वलशिवाय आपण कुठलीच दोष या ठिकाणी देऊ शकत नाही. इक्वल द्यायचं, सम असं लिहायचं. समचा अर्थ बेरीज करणं. समचा अर्थ काय? बेरीज करणं. सम हे फंक्शन आहे. तर समनं आपण जितक्या सेल रेंजला सिलेक्ट करता त्या सर्वांची आपली बेरीज होते. तर इक्वल टू सम द्यायचं, कंस द्यायचं आणि पूर्ण या सेलला, इथं मी सेलवर क्लिक करतो. इथं क्लिक केल्या केल्या सेलचा ॲड्रेस आला, C6 असा ॲड्रेस आला. या सेलपासनं ते या सेलपर्यंत मला पूर्ण सेलची बेरीज करायची आहे असं लिहिलं, कंस बंद केलं आणि एंटर केला की आपल्याला टोटल निघाली. आता बघा या ठिकाणी मी एखादी व्हॅल्यू चेंज करतो एखाद्या सब्जेक्टची, तर बघा ऑटोमॅटिक आपल्या पुढचा जो टोटल आहे त्याच्यात इफेक्ट आपल्याला लिमिट झाले आपल्याला दिसेल का तुम्हाला इफेक्ट? तर अशा प्रकारे आपण टोटल काढता येईल आपल्याला. जसं आपण टोटल काढलं तसं टोटल काढण्यासाठी सम फंक्शन वापरलं, तसं पर्सेंटेज काढण्यासाठी कुठलं फंक्शन आहे तर ॲव्हरेज नावाचं फंक्शन आहे. कोणतं फंक्शन आहे? ॲव्हरेज. तर ॲव्हरेज फंक्शनसाठी इक्वल टू लिहायचं. कुठल्याही फंक्शनला इक्वलनं सुरुवात करायचं सांगितलं. इक्वल टू लिहायचं, AVERAGE ॲव्हरेज असं लिहायचं, ब्रॅकेट द्यायचं. ब्रॅकेट देऊन या पूर्ण सब्जेक्टच्या व्हॅल्यूला सिलेक्ट करायचं, टोटलला घ्यायचं नाही, फक्त सब्जेक्टचं ॲव्हरेज काढायचं. आपल्या मार्काचं ॲव्हरेज काढायचं आहे. एंटर करायचं. एंटर केल्या केल्या आपल्याला ॲव्हरेज आलेलं आपल्याला दिसते. हे खूप मोठं लांबलचक ॲव्हरेज आलेलं दिसते आपल्याला. तर हे व्हॅल्यू कमी करण्यासाठी इथं डिक्रीज इंडेंट नावाचा जो आहे तो आपल्याला फंक्शन वापरू शकता. डिक्रीज इंडेक्स 67% आपल्याला असं पॉईंटमध्ये लिहिता येतील आपल्याला असं. तर आता हे झालं, आपण काय काढलं तर पर्सेंटेज काढलं, म्हणजे ॲव्हरेज काढलं त्या विषयाचं, त्या विद्यार्थ्याचं त्याचं ॲव्हरेज काढलं. आणि आता रिझल्ट काढायचं. रिझल्ट म्हणजे काय? आता हे खूप महत्त्वाचं फंक्शन आहे. हे आपल्याकडं लिहून घ्यायला पाहिजे, आपण लिहायलाच पाहिजे आणि लिहिलं तरच आपल्याला ते कळेल, नाही तर ते लिहिलं तर आपल्याला समजणार नाही. मग आता या ठिकाणी रिझल्ट्स आपण कसं काढता? रिझल्ट काढण्यासाठी एक फंक्शन वापरायचं आहे आपल्याला. इक्वल टू असं लिहायचं आहे. इफ नावाचं फंक्शन वापरायचं आहे. या ठिकाणी इफ नावाचं फंक्शन वापरू शकता. इफ म्हणजे जर असं आपण म्हणू शकता. जर तरच्या गोष्टी जे लॉजिकली फंक्शन आहे, इफ हे लॉजिकल फंक्शन आहे. इफ नॉट, ऑर, अँड हे सगळे लॉजिकल फंक्शन्स आहेत ज्यांचा आपल्याला वापर आपल्याला करता येतो. इफ लिहिलं, ब्रॅकेट द्यायचं या ठिकाणी. आणि आता याच्यामध्ये आपल्याला कंबाईन एक फंक्शन वापरायचं आहे, MIN नावाचं. मिनिमम फंक्शन आपण वापरू शकता. जोडून आपल्याला एक दुसरं एक फंक्शन वापरायचं आहे. एक तर वापरलंच आपण, सोबत आपल्याला मिनिमम फंक्शन वापरायचं आहे. मिनिमम म्हणजे कमीत कमी. जर विद्यार्थ्याला कमीत कमी या सर्व विषयामध्ये, इथून ते इथपर्यंतच्या सर्व विषयामध्ये जर कमीत कमी ग्रेटर दॅन इक्वल टू 35 मार्क असेल समजा, मिनिमम कमीत कमी 35 मार्क असेल समजा, तर विद्यार्थी तो पास असेल विषयामध्ये असं लिहायचं. इन्व्हर्टेड कॉमा क्लोज करायचं. बघा या ठिकाणी ग्रेटर दॅन इक्वल टू 35 लिहिलं, कॉमा लिहिलं, इन्व्हर्टेड कॉमामध्ये पास लिहिलं, इन्व्हर्टेड कॉमा क्लोज केला, परत मध्ये कॉमा द्यायचं, इन्व्हर्टेड कॉमामध्ये फेल असं लिहायचं आणि ब्रॅकेट क्लोज करायचं आणि एंटर करायचं. एंटर केल्या केल्या हा विद्यार्थी पास आहे की फेल आहे आपल्याला इथं आपल्याला दिसेल. समजा मी एखाद्या विद्यार्थ्याला 34 मार्क टाकले असे, एंटर केलं तर विद्यार्थी फेल म्हणून दाखवेल. टोटल तर पर्सेंटेज 64% आहे, पण फेल आहे. का फेल आहे? तर इंग्लिश विषयात त्याला 34 मार्क पडले. याला 35 मार्क टाका, इमिडिएटली तो पास होऊन जाईल असा. तर आपण असं रेकॉर्ड मेंटेन करू शकता. समजा इथं राहुल चव्हाण मी नाव लिहिलं समजा, त्याचे मार्क लिहिले समजा असे, आणि मार्क लिहून मी डाटा एंटर केला. आता पुढचं आपल्याला काढायची काही गरज नाही. मी फक्त डाटा एंटर केला असा, हे नाव लिहिलं विद्यार्थ्याचं आणि त्याचे मार्क टाकले असे एंटर केले.
आता मला प्रत्येक वेळेस फॉर्म्युला वापरायची गरज पडणार नाही. मग आम्ही असं लिहिलं होतं, दोघा तिघांचं लिहिलं असं. आता मला प्रत्येक विद्यार्थ्याचं टोटल काढायला परत सम लिहा, असं इक्वल टू सम लिहा, कंस द्या, परत त्या पूर्ण विषयाला सिलेक्ट करा, एंटर करा, म्हणजे असं प्रत्येकाचं काढणं फार अवघड होते. मग एक्सेलमध्ये हेच तर महत्त्वाचं आहे की एकदा आपण टोटल काढली एखाद्या विद्यार्थ्याची, पुढची टोटल काढायची आपल्याला गरजच नाही. मग त्यासाठी पॉइंटरला इथे ठेवायचं, पॉइंटरला या बारीक ठिपक्यावर न्यायचं असं आणि क्लिक करायचं आणि खाली वडायचं, ॲटोमॅटिक प्रत्येक विद्यार्थ्याचे टोटल निघून जाईल. पुढचा पर्सेंटेज सुद्धा काढायची गरज नाही, इथं क्लिक करायचं आहे, पॉइंटरला बारीक ठिपक्यावर न्यायचं असं, क्लिक करायचं आणि खाली ड्रॅग करायचं असं, तर हे पर्सेंटेज पण निघून जाईल. आता रिझल्ट पण काढायची गरज पडणार नाही आपल्याला. तसंच इथं क्लिक करायचं, एकाचं काढलं की बाकीचे काढायची गरज पडणार नाही. सिलेक्ट करायचं, खाली ओढायचं, ड्रॅग करायचं. तर आता अशा प्रकारे आपण हे काढलं सगळं. पूर्ण या डेटाला आपण सिलेक्ट करू शकता असं, आणि सिलेक्ट केल्यानंतर याला बॉर्डर द्यायची आहे, बॉर्डर अप्लाय करू शकता, या हेडिंगला वेगळी स्टाईल देऊ शकता, स्टाईल पण आपण अशी दिली. तर अशा प्रकारे आपण काय केलं, या ठिकाणी विद्यार्थ्याचे टोटल काढले, पर्सेंटेज काढले आणि रिझल्ट काढला. हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि खूप चांगल्या प्रकारे ते तुम्ही चांगल्या प्रॅक्टिसेस करा.